32च्या 36 जिल्ह्यांचा पालकमंत्री, पालक सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, आयुक्त या सगळ्यांच्या लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका चालतात। मी बहुतेक बैठका मुंबईमध्ये VC वर घेतलेल्या आहेत, परंतु पुणे विभागाच्या 5 बैठका पहिलंच नव्हतं ठरलेलं होतं, कारण माझे आणि मुख्यमंत्र्यांचे काल बरेच कार्यक्रम एकत्र पुणे जिल्ह्यात होते आणि त्याच्यामुळे आज या 5 जिल्ह्यांच्या बैठका झाल्या। प्रत्येक पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी आम्हाला अधिकचा निधी द्या अशी मागणी करतात, तो त्यांचा अधिकार आहे। मागच्या वर्षी आम्ही 36 जिल्ह्यांना तिथल्या लोकसंख्या, तिथलं भौगोलिक क्षेत्र आणि तिथलं पर कॅपिटा एकंदरीत उत्पन्न वगैरे या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आम्ही त्याचं वाटप केलेलं होतं। ते 18,000 कोटी रुपये मागच्या वेळेस DPC ला आपण राज्याला 36 जिल्ह्यांना दिलेले होते। त्यावेळेस माझा प्रयत्न त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा आहे, परंतु अंतिम रक्कम मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ती ठरवीन आणि या सगळ्यांना सांगितलेलं आहे की मागच्या वेळेस दिलं त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही लोक निश्चितपणे करू, अशा प्रकारचा खात्री मी या सर्व सहकाऱ्यांना दिलेली आहे। आज या 5 जिल्ह्यांच्या मिटिंगला धरूनच कुकडी प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजीराव पाटील आणि काही मान्यवरांनी वेळ मागितली होती, मिटिंग मागितली होती, त्याचा पण आढावा घेतला आणि त्याचबरोबर श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याचा आढावा बैठक घ्यायची होती, ती पण आढावा बैठक माझ्या उपस्थितीमध्ये झाली। आमच्या जिल्ह्याचे पण, आपल्या पुणे जिल्ह्याचे अनेक जण उपस्थित होते, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मतं मांडलेली आहेत। अशा प्रकारे आपण या जिल्हा वार्षिक योजनेच्या मीटिंग संपवलेल्या आहेत। पण अजून माझी नाशिक जिल्ह्यातले 5 नाशिक विभागातले नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर हे 5 त्या ठिकाणी राहिलेले आणि थोडेसे विदर्भातले नाही, कोकणातले राहिलेले। मराठवाडा संपूर्ण झाला, विदर्भ संपूर्ण झाला, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण झाला आणि कोकणातले तेवढे काही राहिलेले, तर ते मी सोमवार मंगळवारी माझे ते सगळे आढावा बैठका संपतील। ज्यावेळेस आपण मीटिंग बोलवतो त्यावेळेस मी सगळ्याच लोकप्रतिनिधींना बोलवलं होतं। आता ते आमदार असल्यावर येणार ना, जे आमदार होते, ज्यांना शक्य होतं ते आमदार आले। मंत्र्यांना तर बोलवलंच होतं, मंत्री सगळे आपल्या सातारा जिल्ह्यातले 4च्या 4 मंत्री हजर होते, पण आमदार पण बऱ्याचशा भागातले हजर होते आणि त्यांचे आपण चर्चा करतो। शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत, एक तर आमच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी जे असतात, अध्यक्ष, जिल्हा परिषद किंवा बाकीचे पदाधिकारी, ते येऊ शकत नाहीत, तर किमान लोकप्रतिनिधींना बोलवलं तर ते त्यांच्या भागातले काही अडचणी, प्रश्न मांडू शकतात, काय त्यांच्या मनामध्ये ते त्या ठिकाणी सांगू शकतात। कारण शेवटी प्लॅनिंगची मीटिंग आहे। वित्त विभागाचा पैसा देण्याचं काम, नियोजन विभागाचं प्लॅनिंग करण्याचं काम आणि त्या प्लॅनिंगच्या बद्दल ACS देवरा पण होते आणि काही भागातले पालक सचिव हे पण ह्याच्यावर VC वर उपलब्ध होते।